रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार। आज मी तुम्हाला टॅमॅटोचं रायतं शिकवणार आहे। रायतं म्हणजे मोहरी जास्त वापरलेली। आज मी त्याला शेंगदाणा तेल टाकते। शेंगदाणा तेल जरा चवदार लागतं ना, ते उपासासाठी आणलेलं आहे, पण थोडंसं मी टोमॅटो रायतामध्ये टाकते। आता आपण तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूया। मोहरीचं प्रमाण जास्त म्हणजे राईत। थोडेसे जिरे, चांगलं तडतडू द्यायचं आणि शेंगदाणा तेलाचा वास पण सुंदर येतो। तडतडतात ते जिरे आणि मोहरी। टोमॅटोच्या याला मोहरी जास्त वापरायची, गावरान असेल तर ती आधीच सुंदर लागते। आता मोहरी तडतडली, थोडीशी हळद टाकूया। हळद टाकली, आता मग टोमॅटो टाकून द्यायचे। थोडंसं पाणी सुटलं चिरल्यावर, ते पाणी काढून टाकले आणि फुलपाट घासायला टाकले। टोमॅटो टाकले, त्याच्यात टाकायचे 1 चमचाभर तिखट, 1.5 चमचा टाका, आम्हाला जास्त लागते थोडेसे, आणि मीठ टाकायचं 2 चमचे लागेल तर वरून घेता येईल, आणि थोडीशी साखर टाकायची। त्याच्यात काय करायचं, थोडीशी साखर टाकायची। साखर टाकली मी, आणि मग ती परतून घ्यायची। चांगलं हलवून घ्यायचं। मोठा गॅस करायचा थोडासा, आणि त्याच्यावर चांगले हलवून घ्यायचे, आणि बराच वेळ शिजू द्यायचं बरं का। रायतं मस्त शिजेल तेवढं टेस्टी लागतं ते, आंबट गोड चवीचं। झाकण द्यायचं ठेवून त्याच्यावर, आणि मस्तपैकी शिजू द्यायचं ते बारीक गॅस करून। थोड्या वेळ मोठा गॅस ठेवायचा आणि मग बारीक करायचा, आणि त्याच्यावर रायतं चांगलं शिजू द्यायचं। आणि मग ते भातासोबत सुद्धा खूप सुंदर लागतं टोमॅटोचं रायतं। थोडंसं भातात कालवलं तर, पांढऱ्या भातात खूप सुंदर लागतं। याला शिजू द्या चांगलं बारीक करून मस्तपैकी।